नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता ह्याच्यामध्ये तुमच्या कमेंट भरपूर येत आहेत की ताई मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही आम्हाला, मे महिन्यामध्ये आम्हाला हप्ता येणार का, आणि मे महिन्याचं हे वितरण किती तारखेपर्यंत होऊ शकतं, मे महिन्याचं वितरण मे महिन्यामध्ये होईल का, या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला होता. पण परत आता या ठिकाणी मी मे महिन्याच्या वितरणासंदर्भामध्ये व्हिडिओ शेअर करत आहे, खास तुमच्या कमेंटच्या आधारावर. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगणार आहे, आणि हे अगोदर पण सांगितलंय, मे महिन्याचं वितरण मे महिन्यामध्ये होणार नाही. कारण आत्ताच आपल्याला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे. ज्या महिन्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला त्यांच्यासाठी सांगते बरं का. मार्च एप्रिल, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 2 हप्ते आपल्या सरकारने आपल्याला दिलेले आहेत, बरोबर. आता ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झाले, ज्यांना हप्ता आला नाही, त्यांच्या विषयावर आपण वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहोत. तिथे काळजी करू नका. पण सांगितलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता जून मध्येच येणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की योजनेच्या अंतर्गत जी तारीख आपल्याला जीआरच्या अनुसार आहे ती 15 तारीख आहे. म्हणजे 15 तारखेच्या आत आपल्याला मे महिन्याचं वितरण जून महिन्यामध्ये 15च्या आत व्हायला पाहिजे, बरोबर. तर हे जे वितरण आहे तुम्हाला हे जून मध्येच होणार आहे, आणि जीआर आल्यानंतर 1-2 दिवसामध्ये हे वितरण होतं. पण मी अजून एक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की आता आपल्याला मार्च एप्रिल हप्ता कशामुळे उशीर झाला होता. तर सगळ्यांना माहिती आहे आपली ई-केवायसी ची दुरुस्ती चालू होती. हे मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं बरं का तुम्हाला, तुम्ही पाहिलं का नाही माहित नाही, पण या ठिकाणी परत सांगते. आपल्याला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याला उशीर कशामुळे झाला होता, कारण आपल्या सगळ्या महिलांची ई-केवायसी दुरुस्ती चालू होती, आणि त्या महिलांना नोव्हेंबर पासून हप्ता मिळाला नव्हता. तर त्या महिलांचे हप्ते थांबल्यामुळं सरकारने काय केलं, हप्ता थांबवला. पहिलं महिलांची ई-केवायसी दुरुस्ती होऊ दिली, आणि 31 एप्रिल पर्यंत आपल्याला जी आहे ते ई-केवायसी ची दुरुस्ती करण्याची तारीख दिली होती शेवटची. 31 एप्रिल पर्यंत आपली ई-केवायसी दुरुस्ती झाली, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वितरण मे महिन्यामध्ये झालेलं आहे. आलं का लक्षात. तर यावेळेस वितरणाला उशीर होणार नाही. हे जून महिन्यामध्ये वितरण होणार आहे. साधारण 15 तारखेच्या आत हे वितरण होणं आपल्याला अपेक्षित आहे. सांगितल्याप्रमाणे 15 तारखेच्या आत आपल्याला मे महिन्याचं वितरण जून महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे. ही सगळ्यात महत्वाची माहिती आता तुम्हाला दिलेली आहे की मे महिन्याचं वितरण जून महिन्यामध्ये होणार आहे. आतापर्यंत हीच माहिती आहे जी मी तुम्हाला दिलेली आहे. मनीषा धुमाळ ऑफिशियल हे युट्यूब चॅनल खात्रीशीर माहिती देणारं युट्यूब चॅनल आहे आपलं, सरकारच्या सगळ्या अपडेटवर. त्यामुळं या चॅनलला, या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी आता ज्या महिलांना हप्ता मिळत नाही किंवा येणाऱ्या काळामध्ये अजून कुठल्या कुठल्या महिलांचा फॉर्म अपात्र होईल आपल्याला माहित नाही, त्यामुळे आता येणारे जे माझे व्हिडिओ असणार आहेत निकषा संदर्भामध्ये, ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे आपल्या योजनेच्या अंतर्गत निकष. मी आता सुरुवात केलेली आहे निकषावर व्हिडिओ शेअर करायला. जसं जसं तुमच्या कमेंट येत आहेत तसं तसं ते निकष, एक कमेंट घेऊन निकषाचा व्हिडिओ शेअर करत आहे. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.